नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आपण बरीचशी चर्चा महाराष्ट्राबद्दल केली। आपला अभ्यास भरपूर आहे, मला आपल्या विचारातून किंवा बोलण्यातून माझ्याही लक्षात आलं, माझ्याही थोडा भर पडलीच बनायची। एक दोन प्रश्न राहील भाऊ, त्याच्यापैकी एक प्रश्न आपल्याला मी विचारतो, महत्वाचा आहे की ज्या आपण मतदारसंघामध्ये राहता त्या मतदारसंघाचा एकंदरीत कौल काय? कारण मला जाणून घ्यायला आवडेल भाऊ या गोष्टी। आपल्याला मी मागच सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये जे बदल घडणार आहे तसाच बदल या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये घडणार आहे आणि त्याबद्दल कोणाला शंका नाही। कारण की महाविकास आघाडीचं इथं या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एवढं खूप चांगलं वातावरण, इतकं सुंदर अप्रतिम वातावरण आहे की त्या ठिकाणी कुठेही शंका नाही। बरोबर, कारण की ज्या वेळेसपासून तुमच्या माहिती असतं, ज्या वेळेसपासून म्हणजे काँग्रेसनी कल्याणराव काळे साहेबांची तिकीट सुद्धा जाहीर केलं नव्हतं, त्याच्या अगोदरपासून सुरुवातीपासून कल्याण काळे साहेबांनी त्याच्या प्रचाराला सुरुवात केलेली होती। प्रत्येक गावागावात जाऊन बैठकी घेणं, त्यांच्या कॉर्नर मिटिंगा, सभा घेणं, संपूर्ण त्यांनी ही पहिल्यापासूनच चालू केली होती आणि त्यांना विशेषतः प्रतिसाद सुद्धा खूप चांगला मिळत होता। बरोबर, लोक सोत्स्फूर्तपणे लोक त्यांच्या म्हणजे त्या गोष्टी ऐकण्यासाठी येत होत्या, त्या मिटिंगा मोठमोठ्या भरत होत्या, त्यामुळं त्यांना ही निवडणूक म्हणजे खूप चांगली सोपी गेली। आणि यामध्ये विशेष भर म्हणजे तुमच्या माहिती असतं, या महाविकास आघाडीचे घटक पक्ष होते, ज्याप्रमाणे समजा उद्धव साहेब ठाकरे साहेबांची जी शिवसेना होती यांचाही खूप मोठा रोल होता या इलेक्शन मध्ये। त्यांच्यामुळे ही निवडणूक तर अजून सोपी झाली, कारण की जे उद्धव साहेब ठाकरेंचे जे शिवसैनिक होते, जे पदाधिकारी होते, त्यांच्यामध्ये कुठेतरी ती बदला घ्यायची एक भावना होती। त्यांच्यासोबत जो त्यांच्या पक्षासोबत जो अन्याय झालेला होता त्यांना त्याची एक बदला घ्यायची होती, म्हणून त्या सोत्स्फूर्तपणे त्यांनी स्वतःहून त्यांच्या मोठमोठ्या रॅल्या निघल्या, प्रत्येक गोष्टीमध्ये ते इन्व्हॉल्व होते। आणि विशेषतः म्हणजे जालन्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये दानवे का निवडून यायचे, कारण त्यांना सगळ्यात मोठी त्याची जमीची बाजू म्हणजे शिवसेना आणि शिवसेना त्यांच्यापासून दूर गेल्यामुळे उद्धव साहेब ठाकरे एक शिवसेना ही खरीच शिवसेना असल्यामुळे यावेळेस ती शिवसेना एक डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या पाठीमागे उभा असल्यामुळे बरोबर त्याचा खूप मोठा बेनिफिट झाला। आणि अजून दुसरा एक मोठा बेनिफिट म्हणजे तुमच्या माहितीत सांगतो मी की जे आपले बहुजन समाज असेल, जे आपले बौद्ध समाज असेल, यांचे जे मतदान राहायचं ते कुठेतरी डिवाइड व्हायचं। परंतु ह्या वेळेस आमचे माननीय चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या तुम्ही बघितलं असेल, जालना लोकसभा मतदारसंघामध्ये 3 ठिकाणी त्यांच्या मोठ्या सभा झाल्या। जालनामध्ये सुद्धा त्यांची खूप मोठी सभा झालेली, त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण जनतेला संबोधित केले। आणि आपल्या संजय नगर या ठिकाणी सुद्धा खूप मोठी चांगली सभा झाली। ज्या दिवशी सभा होती तुमच्या माहितीप्रमाणे या 10 वार्डामधून खूप मोठ्या रॅली निघल्या होत्या आणि त्या रॅलीमध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते असो, इतर घटक पक्षाचे कार्यकर्ते असो, सगळे कार्यकर्ते मिळून त्या ठिकाणी ज्या सभेसाठी तिथे गेले आणि जे तिथलं वातावरण जे निर्मिती झाली, आणि तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटेल, इतक्या पब्लिकमध्ये इतकं पिन ड्रॉप सायलन्स होतं त्या ठिकाणचं वातावरण की एक सुई सुद्धा पडली तर त्या ठिकाणी आवाज येईल, इतकं पिन ड्रॉप सायलन्स। मी पण पाहिलं सर, मी आलो होतो, कारण की विषय गंभीर होता। कारण की ह्या निवडणुकीमध्ये भाजप सरकारचे जे मोठे मोठे नेते होते त्यांच्या तोंडामध्ये फक्त एकच शब्द जास्त वेळ निघत होता, बघा तुम्ही, अब की बार 400 पार, अब की बार 400 पार। माननीय चंद्रकांत हंडोरे साहेबांचं हेच बोलणं होतं की यांना 400 पार लागतंय कशासाठी म्हणे। 272चा हा मॅजिक आकडा आहे, भारतामध्ये सरकार स्थापन करायचं असेल तर 272चा मॅजिक आकडा पाहिजे असतो, मग यांना 400 पार कशासाठी पाहिजे असतो? कारण त्यांचे मोठे मोठे नेते सुद्धा बोलले होते की आपल्याला हे संविधान बदलायचं आहे, त्यांना हे संविधान बदलायचं आहे, म्हणूनच त्यांचा एवढा आटोपिटा चालू होता 400 पारसाठी। आणि हे षडयंत्र माननीय चंद्रकांत हंडोरे साहेबांनी ओळखलं होतं, त्यांचं हे कटकार असताना त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं। परंतु मग हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी माननीय चंद्रकांत हंडोरे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवारासाठी तुमच्या माहितीच तर दररोज 18 ते 20 तास प्रवास करून त्यांचा प्रचार केला, बरोबर, फक्त संविधान वाचवण्यासाठी। आणि त्यांना माहित होतं की संविधान
या मार्गानेच वाचू शकतो, या निवडणुकीमध्येच ते वाचू शकतो. महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला मतदान झालं आणि बदल घडला तरच या मार्गाने जाऊ शकतो. त्यासाठी माननीय चंद्रकांत हंडोरे साहेबांनी स्वतःची जीवाची ना शरीराची पर्वा न करता बरोबर आहे कंटिन्यू ते 18 ते 20 तास ते प्रवास करत होते, प्रचार करत होते. आणि हालाकी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती की त्यांचे 5 मिनिटं सुद्धा ते उभं राहून बोलू शकत नाही, कारण त्यांच्या ज्या पायाच्या वेदना चालू होत्या, त्या पायाचं जे सध्या दुखणं चालू होतं, 5 मिनिटं सुद्धा ते उभं राहू शकत नव्हतं. परंतु त्यांना माहित होतं या भारतातली लोकशाही टिकवायची असेल तर हे संविधान टिकलं पाहिजे. नक्कीच सर, बरोबर. आणि संविधान टिकवायचं असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार जिवंत राहिले पाहिजे असेल तर आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये विजय मिळवलाच पाहिजे. नक्कीच सर. आणि ते सफल पण झाले, कारण त्यांच्या ज्या ज्या सभा झाल्या त्या वेळेच्या नंतर तुमच्या माहिती सांगतो इतकं वातावरण चेंज झालं. जो बौद्ध समाजाचा वर्ग असेल किंवा जो बहुजन समाजाचा वर्ग असेल, जो इतर ठिकाणी वळायला जायचा, जे मतदान दुसरीकडे डायव्हर्ट व्हायचं, तुम्ही यावेळेस बघा ते पूर्णपणे मतदान महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये पडल्या गेलं. नक्कीच. त्यामुळे ती निवडणूक अजून सोपी झाली. बरोबर. आणि तुम्हाला त्यामुळे मी 100% सांगू इच्छितो की जालना लोकसभा मतदारसंघाची सीट सुद्धा आणि तिथले खासदार हे आपले डॉक्टर कल्याणराव काळे साहेबच असतील आणि ते काँग्रेसची सीट तिथे निवडून येणार. नक्कीच साहेब. आणि हा उत्साह पूर्ण मी तुमच्या माहिती सांगतो, मी स्वतः इलेक्शन झाल्यानंतर मी प्रत्येक गावागावात फोन लावून विचारले, कारण ती उत्साह होती आमच्यामध्ये. बरोबर. आम्ही ऑलरेडी पहिले पण फिरलो होतो, परंतु मतदान झाल्यानंतर बी सुद्धा आम्ही फिरलो. सगळ्या ठिकाणचे आम्ही विचार घेतले, कोल घेतला. तर तुमच्या माहितीच तो सगळ्या ठिकाणून मतदार हे स्वतःने येत होते आणि पंजाब करत होते. तुमच्या माहिती कोणत्याही ठिकाणी असा एक सुद्धा बूथ नव्हता की त्या ठिकाणी पंजाची चर्चा नव्हती, तिथे डॉक्टर कल्याण काळे साहेबांची चर्चा नव्हती. यामुळे इथं काही शंका नाहीये